घे बाळा आणि वेळेवर जेवून घे. पूर्ण डबा संपला पाहिजे. पिहू घे डबा. काकू किती प्रेमाने देतीये तुला. नाही आज मी असा फक्त डबा भरलेला आणून दिलाय तुला, पण उद्या ना तुझ्या आवडीचं काहीतरी छान करते आणि डब्यात देते. हा नाही नाही, काही गरज नाही. तुझा काही भरोसा नाही. तू त्यातही काहीतरी मिसळून देशील. पिहू पिहू तू वहिनी सॉरी सॉरी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तिचं ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही. तिचं मत ही हळूहळू बदलेल ना, तोवर वाट बघेन मी. वहिनी तुमच्या आवडीचे मसाले डोसे केलेत मी. हो तुम्ही बसा, मी आणते. हा गरम गरम आणते. भाजी आहे इकडे यात. या बसा बसा, मी आणते. हा काय रे, कृणाल कुठे राहिला? काय माहिती यार, किती वेळ त्याला वाट बघायला लावणार आहे आज. ए आला बघ. शाळेत नाही येतेस तू? अरे नाही रे, ॲक्च्युली ना माझी तब्येत बरी नाही. पण इथे कशाला बोलवलंय तुम्ही? अरे ह्याचं काहीतरी काम आहे तुझ्याकडे. ती पार्टी हॉटेलमध्ये, पण ती साधीच आहे ना, ड्रिंक्स वगैरे तर नाही येत ना. तू ह्याच्यासाठी याला इथं बोलवलंयस भाई? पण पार्टी जोरात होईल हा. आणि हो प्रथम, घरी काय सांगू नकोस कुठे चाललंय वगैरे, नाही तर तिथे पण येतील शाळेत घ्यायला येतात तसं. तू नको टेन्शन घेऊ, मी तुला पिकअप आणि ड्रॉप करेल. त्याच चिल यार. अरे नाही, माझी मॉम रागवेन मला. तिने मला स्ट्रिक्टली सांगितलं की असं सगळं करायचं नाही. एक काम कर, तू ह्याच्याऐवजी आहे ना तूच जाऊन घरी बस. मम्माज बॉय. नाहीतर काय, मम्माच बॉय. अरे नाही नाही, मी नाही सांगणार मॉमला. डोंट वरी. ठीक आहे चल, उशीर होतोय, निघूया आपण. बाय रे, काळजी घे. चल. चल बाय. मॅम हे काय अजून कोणी आलं नाही? मी लवकर आले वाटतं. हो अगं बरं झालं पण लवकर आलीस. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोलायचं होतं? काय झालं मॅम? घाबरू नकोस ग, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, उलट गुड न्यूजच आहे. काय मॅम? ते त्या दिवशी गौतम प्रधान सर आले होते आपल्याकडे व्हिजिटिंग लेक्चर द्यायला. हां त्यांचं काय? त्यांच्या रेफरन्सने एक जाहिरात आली आहे आणि त्या जाहिरातीसाठी ते तुझा विचार करतायत. काय? हो अनु, ते एक जाहिरात करतायत एडिबल ऑइलची, आणि त्या जाहिरातीत मॉडेल म्हणून तू काम करावंस अशी त्यांची इच्छा आहे. मॅडम मी आणि मॉडेल? मॅम काही काय हो, म्हणजे मी खूप साधी, माझा खूप कॉमन चेहरा आहे मॅडम. अगं अनुप्रिया, खरी ब्युटी तर साधेपणातच असते आणि ते हाऊसवाईफ दाखवणार आहे. तू अगदी परफेक्ट आहेस त्यासाठी. आपलासा वाटेल, सगळ्यांना आवडेल असा चेहरा आहे तुझा. थँक्यू मॅम. पण पण काय, तुला जमणार नाही आहे का अनुप्रिया? मॅम दोन गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मला मॉडेलिंगचा अनुभव नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे घरचे नाही तयार होणार. माझे मिस्टर मला या सगळ्यासाठी परवानगी देतील असं नाही वाटत मला. काही काय अनुप्रिया, अगं तुझे मिस्टर जर इतके ऑर्थोडॉक्स असते तर त्यांनी तुला RJ क्लासला परवानगी दिलीच नसती. मॅम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मी RJचा कोर्स करते हे माझ्या घरच्यांना माहीत नाही. त्यांना असं वाटतंय की मी कुकिंग आणि बेकिंगचा कोर्स करते. म्हणजे माझ्या घरचे खूप ऑर्थोडॉक्स आहेत. मी जर त्यांना सांगितलं असतं की मला RJच्या कोर्सला जायचं आहे तर त्यांनी मला परवानगी दिली नसती. म्हणून नाईलाजाने मला खोटं बोलावं लागलं. खरं सांगू का सोनाली मॅडम, मी तयारच नव्हते, मला यायचं नव्हतं. पण माझी मुलगी आणि माझी एक मैत्रीण आहे, त्यांनी मला भरीस पाडलं. ओ, मला तर वेगळंच वाटलं होतं. पण तरी सुद्धा अनुप्रिया,